ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून चालू असलेल्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून पहिलं बिलही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यात आलेलं आहे। परंतु परभणी जिल्ह्यामधल्या मात्र या 2 कारखान्यांनी G7 गंगाखेड आणि लक्ष्मी नरसिंह या दोन्ही कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिल्या उचलीच्या संदर्भामध्ये कुठलाही ठोस निर्णय न घेता या विरोधात चाललेल्या आंदोलनाला दडपवण्याचा प्रयत्न गुंडाकर्वी मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा भाग हे कारखानदार करतायत। या विरोधामध्ये शेतकरी एकजूट होऊन आपला ऊस तोडीवरती बहिष्कार शेतकऱ्यांनी टाकलेला आहे। ऊस वाहन मालकांनी आपले वाहनं बंद ठेवलेली आहेत। अशाही परिस्थितीमध्ये बळजबरी करून हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती दाब टाकून ऊस काळपाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखान्याच्या विरोधामध्ये शेतकरी एकजूट एकवटली असून यांनी जर ताबडतोब उद्याच्या 21 तारखेपर्यंत आपली पहिली उचल जर या 3000च्या आसपास घोषित करून जर अदा केली नाही तर या विरोधामध्ये बीड जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामधले हजारो शेतकरी एकत्र येऊन 22 तारखेला संत जनाबाई यांच्या जन्मस्थळापासून कारखान्याच्या गेटवरती ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष दिंडीच्या नावाखाली पायी जातील आणि त्या ठिकाणी हे आंदोलनाला बसतील जोपर्यंत हे कारखानदार आपल्या या शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पहिली उचल घोषित करून अदा करणार नाही तोपर्यंत या कारखान्याचं क्रेसिंग बंद करण्याच्या उद्देशानं हे बेमुदत ठिय्या आंदोलन देतील। या आंदोलनामध्ये आपणही सहभागी व्हावं असं आव्हान आपणा सर्वांना करण्यात येत आहे। धन्यवाद।